मालाड येथील गोविंदनगर येथे नवजीवन SRI प्रकल्पामधील 20व्या माळ्यावरची स्लॅब कोसळल्याने 3 कामगारांचा मृत्यू झालेला असून 3 कामगारांना देसाई हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। ही घटना 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12च्या दरम्यान विकासाच्या हलगर्जीपणामुळे घडली असे स्थानिकांचे आरोप आहे। एक मजूर 20व्या माळ्यावर काम करत असताना खाली असलेले स्लॅब 5 कामगारांवरून सरकत पडले। स्थानिक नागरिकांचे असे म्हणण्यामुळे ही जी घटना घडली आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल का, त्यांना न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे। आज हमारे उधर मलाड ईस्ट धोबीघाट नवजीवन SRA में बिल्डर की लापरवाही की वजह से 3 जन ऑफ हो गए और 1 जन सीरियस है। और उसका सब जिम्मेदार देवेंद्र पांडे जी जो बिल्डर है हमारे, उनको जाता है, क्योंकि उनका काम सब खराब ही है। उन्हें 15 साल के बाद हम लोग को घर दिया, उसमें भी ऐसा लीकेज दिया है। और अभी भी उनका जो काम किया, जो बच्चे लोग काम कर रहे थे, आज जो कारीगर काम कर रहे थे, वो 3-4 जन गिर गए, उसमें से 3 जन ऑफ हो गए और 1 जन सीरियस है। तो उनमें भी उनकी लापरवाही है कि उन्होंने कुछ सेफ्टी नहीं दिया था। कामगार लोग को कुछ सेफ्टी देना चाहिए, वो कुछ नहीं किया था उन्होंने, तो उन्होंने वो सब ध्यान में रखे हुए काम करना चाहिए था। त्याच्या लापरवाहीने घडलेली काय 14 जण दबले, 1 वाचला, 3 मेले। काय हे बिल्डरची लापरवाही, सर्व माल डुप्लिकेट वापरतो, पूर्ण बिल्डिंग लीकेज आहे, हे पण बिल्डिंगला धोका आहे। काय आणि दादागिरी करतो, इथे येऊन दादागिरी करतो, बॉडीगार्ड पाठवतो सर्वाला मारायला। काय त्याच्याबद्दल कोणी जर बोललो तर हा आहे ना भाईगिरी करतो हा बिल्डर। कोणाला भाडं देत नाही, 8-8, 10-10 वर्ष झाले भाडं देत नाही, बोलतो पूर्ण भाडं दिलं, तो उलटं बोलतो तुमच्याकडून माझे पैसे निघत आहे असा बोलतो तो। बिल्डर पोकल झालेला आहे, एक खिया मारतो तर आरपार जातो, असं झालं आहे ते काम पूर्ण। बिल्डरच्या लापरवाहीनं घडली, बिल्डरच्या लापरवाहीनं घडली, माल बरोबर वापरतच नाही आहे तो, आणि 3 जण मेले, 1 जण सिरियस आहे हॉस्पिटलमध्ये। ये कुछ 12-12:30 बजे के आसपास ये घटना घटी। उसमें 4 लोग दब गए और एक ऊपर से गिरा, जिसमें 4 लोग मर गए। मतलब कौन सा काम चल रहा था? कंस्ट्रक्शन, डी विंग का कंस्ट्रक्शन का काम, स्लैब का काम चालू था। यहाँ से ऊपर क्या बोलते हैं, वो गाड़ी आई थी सीमेंट की, यहाँ से माल ऊपर भेज रहे थे, वो स्लैब डालते हुए और स्लैब पूरा नीचे आ गया। नहीं है, पूरी अनकम्प्लीटेड बिल्डिंग है। तो यहाँ पे कोई रहते हैं? हाँ, डी विंग में रहते भी है उसमें, लेकिन जो काम कर रहे सब काम चालू था आगे से फ्रंट साइड का, उसमें वो स्लैब पूरा गिर गया नीचे। हाँ, और इसमें एक्चुअली बिल्डर की लापरवाही है, माल मटेरियल भी सही ढंग से वापरा नहीं है, एकदम POP से ही प्लास्टर हुआ नहीं है, POP का खाली प्लास्टर मार के दे दिए, एकदम लोकल। 2 बार आग लग चुकी है, इसमें फायर ब्रिगेड भी घूम नहीं सकती गाड़ी पूरी इधर, लेकिन उसमें भी बिल्डर का, और इसमें लिफ्ट में भी 1 मरा, और लिफ्ट भी 1 बार स्लिप हो गई पूरी नीचे। हाँ, ये एरिया ये हम लोग को गार्डन दिया हुआ है पे, जो फ्लैट अलॉट किया हुआ है ना, जो फ्लैट अलॉट किया हुआ है उसमें भी लोगों ने अपना जेब से 1-1, 1.5 लाख रुपया खर्चा किया हुआ, वो भी। हाँ, वो बिल्डर नहीं, वो तो दादागिरी करता है। वो तो बिल्डर, उनके पास ना भाड़ा देता है किसी को, ना अलॉटमेंट भी देता नहीं है किसी को, और राजनीति करता है हम लोग से। हम लोग 2-2 साल, 3-3 साल, 10-10 साल से दौड़ रहे हैं। हाँ, राजनीति वाले तो सब हमारे हैं, ऐसा कह रहा है। और बिल्डर पांडे के ऊपर एक्शन लेवे और लोगों का घर मिले सबको अच्छे से, और वो सब बना के देवे। इसकी एक मटेरियल की चेकिंग होवे, भाड़ा भी देवे सबका, कम से कम 100 लोगों का भाड़ा बाकी है, वो देवे। हाँ, इसमें बिल्डर के आदमी को फ्लैट मिला है, जो रहते उनको फ्लैट नहीं मिला है। हाँ, उनको मिला है, जो यहाँ रहते नहीं उनको घर मिला है, जो रहते उनको घर ही नहीं मिला है यहाँ पे। तो आहे ना, पूर्ण SRA त्यांनी विकत घेतला आहे, पोलीस चौकी विकत घेतली आहे, बाकी मीडिया सर्व विकत घेतली आहे पैसेचा जोरवरती बस। आणि तुम्ही जरा इथे दाखवा, जरा ह्या शूट करा। आता फायर ब्रिगेडची गाडी येणार जाणार कशी, मला ते सांगा। कुठे आग, 2दा इथे आग लागून गेली आहे, घटना घडली आहे। त्याच्याबद्दल हेच सांगणार का देवेंद्र पांडेजी, तुम्ही जरा इथे लक्ष टाका ना, का आमचे जे काय प्रॉब्लेम आहे जरा ते बघा ना। पण तो येतच नाही इथे, काय लक्ष घालतच नाही।
एक प्रशासनाने ठेवला आहे ते मेंटेनन्स घ्यायला, बस ती मेंटेनन्स घेते आणि निघून जाते बस। आणि ती आठवड्यामध्ये खाली आहे ना 3दा येते आणि 2 तास बसते, मेंटेनन्स घेते, निघून जाते। आजपर्यंत तिने कुठे एकही रूममध्ये कुठे असा सर्वे नाही केला का तुमचा काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते। बस आमच्या मेंटेनन्समध्ये तुम्हाला पगार भेटतो ना, तर तुमचा हक्क बनतो ना, तर बाय मेंटेनन्स घेतात तर आम्हाला तशी सुविधा द्या। आज 8-10 महिने झाले टॉयलेटमध्ये पाणी नाही येत आहे, तर त्यापेक्षा आमची झोपडपट्टी बरी होती ना, चांगली होती ना। हां, मग हे बिल्डिंगमध्ये येऊन आम्हाला काय त्याचा काय फायदा आहे सांगा मला। सरकारला हे सांगणार का भाई याच्यामध्ये जे जे दोषी आहे ना त्यांच्यावरती लवकर कारवाई करूया आणि आम्हाला सर्व सुविधा इथे उपलब्ध करून द्या। काय बोलतो ही घटना घडलेली आहे, ह्याचं कारण हेच आहे की बिल्डरकडे जी काही माणसं आहेत ते प्रायव्हेटमधले होती, त्याचे कुठलीही माणसं नव्हती। हे काम करताना त्यांना कुठली सेफ्टी नव्हती, हेल्मेट नव्हतं, सीट बेल्ट नव्हता, त्यांचा काही नव्हता। वरती काम करताना ते अलगच होते की त्यांना काही सपोर्ट नव्हता आणि ते लोक कोसळून पडले वरनं। नाही, ही बिल्डिंग पूर्ण तयार नाही, अजूनपर्यंत हँडओव्हर झालेली नाही बिल्डिंग, आणि त्यामुळे लोकांना त्रास होतो की हे जर काम होत असेल तर लोकांनी यायचं जायचं कसं, आणि हा हादसा घडणार आहे आम्हाला माहीत होतं। आम्ही इथेच राहतात, परमिशन आहे त्याचं काय, आम्ही इथेच होतं आणि हा हादसा होणार हे आम्हाला माहीत होतं की कामं करताना काही होऊ शकतं। ह्याबद्दल पब्लिकने आवाज केलेला होता पण तो कोणाचा ऐकत नाही, आणि त्यांनी 14 माळेपर्यंत ओशी घेतलेली आहे, 14 माळेच्या वरती ओशी घेतलेली नाही आहे, आणि त्यांना अलॉट केलेलं आहे। लॉटरी काढली त्यांची 23 माळा 22 माळा 21 माळा करून त्यांनी लॉटरी काढली, त्यांना देऊन टाकला, त्यांची ओशी नाही तर त्यांचं काय पुढे होणार। त्याबद्दल आम्हाला हेच सांगायचं, प्रशासकाला सांगायचं आहे की तुम्ही जर हा नियम काढलेला आहे SRA बनवायसाठी लोकांसाठी, तर लोकांची अशी धावपळ आणि मारामारी आणि मरणारी स्थिती उत्पन्न होत असेल तर असा प्रोजेक्ट बंदच करून टाका ना तुम्ही। ते झोपडेत राहतात, ते स्वच्छ राहतात आणि चांगले राहतात, ते आपलं जे काही खाऊन राहतात ते त्यांना पोटाला लागून ते बसून राहतात। पण हे असे बिल्डिंगमध्ये अशी भानगड होत असेल, बिल्डिंगच्या स्लॅबमध्ये लिकेज होतो म्हणजे हे काय, हा काय बिल्डर आहे? आणि त्याच्या खाली झोपणारे माणसं कसे झोपतील? आमचं झोपडं बरं होतं, ती प्लास्टिक टाकून आम्ही राहायचेच, प्लास्टिक पडणार ना, लागेल तर नाही, डोकं फुटणार नाही, पण ह्याच्यात तर जीव जाणार। हा जीव गेला तर ह्याला काय होणार? बिल्डरला काही होणार नाही, तो आपले पैसे कमवणार आणि जाणार। नमस्कार मॅडम, मी इथे नवजन बिल्डिंगमधला राहणारा विष्णू सुवारे करून मी इथे पहिल्यापासून रहिवासी आहे। 2022 पासून आम्हाला रूम भेटलं होतं आणि अलॉटमेंट लेटरमध्ये 2022 लिहिलं होतं, आणि त्यांनी अलॉटमेंट लेटरमध्ये देवेंद्र हनुमान पांडे यांनी 2021 लिहिलं होतं, 21 लिहिलं होतं, आणि त्यानंतर आम्हाला रूम भेटला ताब्यामध्ये। त्यानंतर सगळं काही घरामध्ये निकेज आहे, त्याबद्दल मी तक्रार करत होतो, तक्रार केली तेव्हा पण बिल्डर काय बोलतो का तुमको मैं अलॉटमेंट लेटर दे दिया, तुम्हाला जिम्मेदारी है करते। तेव्हा पण मी SRA मध्ये कंप्लेंट केली, SRA जो माझ्या लेटर बनवून SRA मध्ये जो मी तक्रार केली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कलेक्टरपासून आणि SRA पर्यंत सगळ्यांना मी लेटर पाठवले, त्यामध्ये पण काही रिप्लाय मला आला नाही। त्यानंतर मी SRA साहेब इंजिनियर डिपार्टमेंटचे त्रिमुखे साहेब ह्यांना बोलवलं मी, त्यांना सर्वे करायला पण लावलं, त्या सर्वे करून गेले, सर्वे करून त्रिमुखे साहेब गेले, तेव्हा पण मी त्यांना बोललो साहेब तुमच्यावरती जिम्मेदारी आहे, आम्ही 700 टेनर्स आहे इकडे, एका रूममध्ये काय मिनिमम 400 पकडल्या, तेव्हा पण जिम्मेदारी तुमची, काय झालं दुर्घटना घडली तर त्याची जिम्मेदारी तुमची आहे करून। ते बोले हां मी करतो करून, ते सर्वे करून गेले, त्यानंतर पण काही रिप्लाय दिला नाही त्यांनी। आज ही दुर्घटना घडली आहे, त्यामध्ये 5 मजदूर दुर्घटनेमध्ये वारलेले आहेत, तेव्हा पण बिल्डर आम्ही 11 वाजल्यापासून आम्ही 3 वाजेपर्यंत आम्ही हे करत होतो, तेव्हा पण बिल्डर इथे आलेला नाही। साहेब लोक येऊन गेले, मग बिल्डर येण्याची तो आलाच नाही। शेवटी आम्हाला हे सांग, आम्हाला न्याय भेटणार आहे का नाही भेटणार आहे? SRA मध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कलेक्टर साहेब, दिंडोशी पोलीस चौकी आणि सगळ्या SRA मध्ये सगळ्या ठिकाणी आम्ही कंप्लेंट केली, मग काय आम्हाला रिप्लाय भेटत नाही। आम्ही वाडी आहेत का, आम्हाला मरण्यासाठी इकडे ठेवलेले आहेत का? बिल्डर म्हणजे लावारीच सारखंच आम्ही हे करतो, विचार करतो आम्ही। आता आमच्या SRAचं झालं आणि प्रायव्हेटमध्ये पण ती हालत आहे, 14 माळ्याचं ते सांग, आणि 14 माळ्यावरची ओसी नाही आहे, तेव्हा पण बिल्डरने आम्हाला राहायला दिलं आहे, 5 ओसी त्याच्याकडे आहे,
अरे बिल्डर काही रिप्लाय देत नाही. सरकारला तुम्ही काय निवेदन केलं? सरकारला माझं एकच निवेदन आहे, तुम्हाला लेटर मी पाठवलं आहे सर, आणि PM कडे मी मेल थ्रू पाठवलेलं. तुम्हाला पाहिजे तर मी तुम्हाला मेल थ्रू ची आहे ना, मेलची कॉपी पाठवतो मेलची. PM कडे पण आम्ही लेटर पाठवलं मेल थ्रू, त्याची पण आम्हाला रिप्लाय आलेला नाही. PMचं पण आमच्याकडे लेटर आहे, मग त्याची पण रिप्लाय आलेला नाही. कोणी शासन आम्हाला सपोर्ट करत का? आम्ही गरीब आहे म्हणून, गरीब आहे आमच्याकडे अन्याय. मतदान घ्यायसाठी तुम्ही कशी येता आमच्याकडे? मतदान घेता ना आमच्याकडून, मग आम्हाला न्याय तसं द्या ना आम्हाला. आज तो 5 मधून वाढलेला आहे, बाकीचे ABC मध्ये आम्ही 700 माणसं राहतो. 700 माणसं काय करायचं? तुम्ही मतदान घ्यायला जर तसं आम्हाला न्याय द्या ना. माझं एकच म्हणणं, आम्हाला न्याय द्या. बिल्डरवरती तुरंत कारवाई करा आणि लवकर त्याला अरेस्ट करा. लोकांचं भाडं पण थकीत आहे, 94 लोकांचं भाडं थकीत आहे. त्याची पण आम्ही कंप्लेंट केलेली आहे, त्याची पण आम्ही कंप्लेंट केली आहे. मग काय ते बिल्डर काय बोलत नाही, त्याचं काय आज SR हे असेल, कनेक्शन असेल, मला माहीत नाही. बरं आम्हाला न्याय पाहिजे. जसे हे असं नेते लोक येतात ना जसे मतदान मागायला, तसं पण आम्हाला न्याय द्या ना. आम्ही सरकारशी सहमत आहे, पण आम्हाला न्याय द्या ना फक्त. तेच माझं. दूसरा बार गिर गया, वो बिल्डर लोग एक भी नहीं दिया कच्ची पानी. ये गिर गया तो बोले जितना दिन अच्छा नहीं हुआ उतना दिन कच्ची पानी मेरे को दिया. कौन देखेगा? मेरा छोटा बच्चा वो बांधकाम करता है. ये आदमी हुआ वो बोले बिल्डर लोग का बोलो कि जितना दिन ठीक नहीं हुआ तितना दिन मेरे को खर्चा दे देगा. ये छोटा बच्चा ने क्या खाया? बिल्डर के पास हम 2006 से दौड़ रहे हैं, लेकिन अभी तक हमारा रूम का कुछ नहीं हुआ. एक विधवा औरत होकर इतना परेशान हो गई मैं, इतना दिन से अभी दौड़ते हैं. बिल्डर हमको खाली करा दिया रूम, बोला कि तुमको भाड़ा ले लो, तुम्हारे पास एक पुरावा हो जाएगा. और रूम खाली करवा, बोला कोई किसी के बाप में दम नहीं कि तुमको हटा देगा, तुमको रूम मिलेगा. हमको रूम खाली करवा दिया. एक बार 18 महीने का भाड़ा देके हमको रूम खाली करवा दिया. उसके बाद भाड़ा मांगने गई तो बोला कि नहीं, भाड़ा नहीं मिलेगा. आज आप घटा है, मतलब हुआ है, इसके बारे में क्या कहना? यही है कि बिल्डर का कोई भरोसा नहीं है, बिल्डर अच्छा नहीं है. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.